बोललं पाहिजे सरकार काय सांगाल? अनेक वर्षापासून तुमच्या ज्या प्रलंबित प्रश्न आहेत त्या मागण्या घेऊन तुम्ही सरकारला भेट देता, असं तुमचं आंदोलन होतं. काय मागणी केली तुम्ही? कोणाची भेट झाली का? आज केस शिल्पी महामंडळ कार्यान्वित व्हावं आणि त्याच्यासाठी ज्या अटी आहेत त्या शिथिल करण्यात याव्यात. त्याचबरोबर त्याची जी संचालक मंडळ आहे त्याची नेमणूक करण्यात यावी अशा आशयाची मागणी या आंदोलनाच्या रूपानं त्या ठिकाणी होती. त्याचबरोबर जिवाजी महाले यांचं स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या ठिकाणी उभारण्यात यावं अशा मागण्या, प्रमुख मागण्या त्या आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या होत्या. गेल्या अनेक वर्षापासून नाभिक समाज सातत्याने राज्यकर्त्यांकडे मागण्या मांडतोय आणि आजही त्याच मागण्या घेऊन हा निवडणुकीच्या उंबरठ्यावर आज या मागण्या त्या ठिकाणी पुन्हा एकदा सरकारच्या समोर आम्ही सगळ्यांनी मांडल्या. या निमित्ताने आज अनेक लोक या ठिकाणी आले आणि विशेषतः आज अजय चौधरी यांनी येऊन या ठिकाणी, विजय चौधरी यांनी या ठिकाणी येऊन आमच्या समाजाला दिलासा दिला आणि संध्याकाळची 9 वाजता एक बैठकीचं आयोजन करण्याचं त्यांनी निश्चित केलं आणि उद्यासुद्धा त्या अनुषंगाने सर्वांना बरोबर घेऊन एक बैठक घेऊन निर्णायक असा निर्णय घेऊ अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी या निमित्ताने दिलेलं आहे. आम्ही 2 दिवस त्या सगळ्या आंदोलनाची वाट बघू आणि त्यानंतर भविष्यामध्ये काय करायचं ते सर्व संघटना आणि पदाधिकाऱ्यांची इशारा द्यायचा म्हणजे आता आज 2 दिवसात ते काय होतं ते ठरवू आणि महाराष्ट्रामध्ये ज्या काही सर्व संघटना एकत्र येऊन जो निर्णय होईल त्याप्रमाणे भविष्यामध्ये कोणत्या प्रकारची भूमिका घ्यायची हे ठरवण्यात येईल. किती संघटना आपल्याबरोबर? 80 संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण. वेगवेगळ्या छोट्या मोठ्या 80 संघटना आहेत आणि सगळ्याच सगळ्या संघटना सकल नाभिक संघ या निमित्ताने एकत्र आल्या होत्या. सगळे एका झेंड्याखाली आणि किरण भांगे याच्या पुढाकाराने हे आंदोलन केलं होतं. त्याच्यामध्ये सगळ्या संघटना प्रथमच एकत्र आल्या होत्या आणि त्या सगळ्यांनी मिळून हे आंदोलन केलं होतं. दुर्लक्ष होतंय हे असं निश्चित दिसून आलं. कशावरून तर गेल्या 5 तारखेला त्यांच्याकडं आमची काही टीम गेलेली होती. त्यांनी मागण्यासाठी आणि ह्या केसी शिल्पी महामंडळ स्थापनेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सचिव हे ठराव पास करण्यासाठी त्यांच्याकडं गेलेले होते, पण ते भेटले नाहीत मुख्यमंत्री कुणालाच. मग ती भेट त्या दिवशी झाली नाही म्हणून नाभिक महामंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आणि मोर्चाचं आयोजन केलं.